राधा तर आता आईला सगळ्याच कामात मदत करते. पिशवीतून भाज्या बाहेर काढण्यासाठी राधा गाठ सोडत होती. राधाने काढलं? काय केलं? राधाने गाठ सोडली का? गाठ सोडल्यानंतर राधाने पिशवीतून एक एक मका हळूच बाहेर काढला. जाळीदार पिशवीतून आटोकाट प्रयत्न करून राधाने शेवटी दोन्ही मके बाहेर काढले आणि मग मक्याची साल आई कशी काढते आहे याचे सूक्ष्म निरीक्षण करून स्वतः सुद्धा मक्याची साल काढू लागली. आईप्रमाणेच आपल्याला सुद्धा मक्याची साल काढता आली याचा आनंद घेत राधाने दोन्ही मक्याची साल काढून समोर कचरा गोळा केला. मका सोलता सोलता राधाने थोडीफार मस्ती केली. काय करते तू? काय ग? मका येत मक्यावरची साल काढून झाल्यानंतर मक्याचे दाणे सुद्धा काढण्यास राधाने आईला मदत केली. एक एक दाणा काढून बरोबर डब्यात राधा गोळा करत होती. काय करते? अशी कुठे झोपली आहे? किचन खाली झोपली आहे. किचन मध्ये झोपतात का पण? बाबा कामाला गेले. हा, संध्याकाळी येणार बाबा. काय केलं तू राधे? अरे नाही 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 नाही, सोड सोड सोड, असं मागे नको जाऊ. हा, वेचून आण दाणे, वेचून आण. कुठे कुठे गेले? मग काय आहे तू सांग? काय करते राधा? कचरा गोळा करते का तू सगळा? मग काय करते? मक्याचे दाणे सोलून झाल्यानंतर सगळा कचरा सुद्धा राधाने गोळा केला. काय करते राधा? मक्याच्या सालीचा ढीग जमा केल्यानंतर राधाने मक्याच्या सालीच्या कचऱ्यासोबत मस्ती करायला सुरुवात केली. सांडवलंय? ठेवलंय? कचरा गोळा केलाय का?